गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालकांना माझा साष्टांग नमस्कार. आज मी आपल्याला इंग्रजीतील जे काही WILL हे विल हे जे काही सहाय्यकारी क्रियापद आहे त्या सहाय्यकारी क्रियापदाच्या मदतीने खालील दिलेली मराठी वाक्य इंग्रजीमध्ये कसे भाषांतर करतात, म्हणजे हाऊ टू ट्रान्सलेट मराठी सेंटेन्सेस इनटू इंग्लिश विथ द हेल्प ऑफ विल ते शिकवणार आहे. लक्ष द्या. एस म्हणजे सब्जेक्ट म्हणजे करता, विल म्हणजे करेन, जाईन, पाहीन, होईल, होईन, म्हणजे ज्या मराठी वाक्य रचनेच्या शेवटी न ल म्हणजे होईल, येईन, पिईन, जाईन, बसेन, उठेल, ल आणि न येतो, तर त्यावेळेला अशा प्रकारच्या वाक्यामध्ये बिनधास्त डोळे झाकून तुम्ही विलचा वापर करू शकतात. आणि V1 म्हणजे काय, या विल नंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचे आहे, वर्ब 1, त्याला V1 म्हणतात. बघा वाक्य कसे आहे. मी जाईन, आय विल गो. कसं होईल हे वाक्य, मी जाईन. आता मी साठी आय, न साठी इन म्हणजेच काय विल, आणि जा म्हणजेच काय गो. आय विल गो. तो येईल, ही विल कम. ती वाचेल, शी विल रीड. तू शिकशील, तू शिकशील, तू शिकशील, यू विल लर्न. आम्ही खेळू, वी विल प्ले. ते जिंकतील, दे विल विन. राहुल बोलेल, राहुल विल स्पीक. पाऊस पडेल, पाऊस पडेल, देअर विल बी रेन. राईट. तर या विलचा उपयोग करून तुम्ही मराठीतील वाक्य इंग्रजीमध्ये करू शकतात. कसं करू शकतात, विलचा अर्थ काय आहे, सब्जेक्ट काय असतो, V1 काय असतं, ऑलरेडी आय हॅव एक्सप्लेन ऑल दीज थिंग्स. या सर्व गोष्टी मी तुम्हाला स्पष्ट केल्या आहेत. आता वर्कशीट क्रमांक आपण 18 सोडविणार आहोत. बघा, आता या वर्कशीट 18मध्ये फक्त आपल्याला थोडासा एक बदल करायचा आहे, छोटासा. विलच्या नंतर लगेच नॉट घ्यायचं आहे. म्हणजे विल नंतर जर आपण नॉट घेतलं तर ते वाक्य निगेटिव्ह होतं, ते वाक्याचा अर्थ निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक होतो. सूत्र तेच आहे, सब्जेक्ट म्हणजे करता, विल नॉट म्हणजे करणार नाही, होणार नाही, जाणार नाही या अर्थाने. आणि V1 म्हणजे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, V1 म्हणजे काय, क्रियापदाचं पहिलं रूप. बघा, मी रडणार नाही. आता हे जे वाक्य आहे, मी रडणार नाही, हे वाक्य नकारात्मक आहे का सकारात्मक आहे, नकारात्मक. म्हणून आय विल नॉट क्राय, आय विल नॉट क्राय. तो खोटे बोलणार नाही, ही विल नॉट स्पीक लाय. ती येणार नाही, शी विल नॉट कम. आम्ही जाणार नाही, वी विल नॉट गो. ते खेळणार नाही, दे विल नॉट प्ले. राहुल नापास होणार नाही, राहुल विल नॉट फेल. तू हरणार नाहीस, यू विल नॉट लूज. राईट. तर या सर्व वाक्यांमध्ये आपण विल नॉट म्हणजे वर्कशीट क्रमांक 18 या वर्कशीटमध्ये आपण विल नॉटचा उपयोग केलेला आहे. आणि पहिल्या वर्कशीटमध्ये म्हणजे 17व्या क्रमांकाच्या वर्कशीटमध्ये विलचा उपयोग केलेला आहे. राईट. त्याच्यानंतर 19व्या क्रमांकाची जी वर्कशीट आहे ती काय म्हणते आपण बघू. या वर्कशीटमध्ये सुरुवातीला तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर फक्त विल न घेता, विल नॉट न घेता, विलच्या जोडीला बी घ्यायचा आहे, विल बी. विल बीचा अर्थ काय होतो, असेल, असणार. राईट. होणार, जाणार, येणार, बसणार, पिणार, खाणार. राईट, या अर्थाने. आणि वर्ड्स म्हणजे काय, उर्वरित वाक्य. राईट, उर्वरित शब्द. तर बघा, तो आनंदी असेल,
तो आनंदी असेल. ही विल बी हॅपी. ही विल बी हॅपी. तो घरी असेल, ती घरी असेल. शी विल बी ॲट होम. मी तयार असेन. आय विल बी रेडी. त्यांना उशीर होईल. दे विल बी लेट. आम्ही तिथे असू. वी विल बी देअर. राहुल डॉक्टर असेल. राहुल विल बी अ डॉक्टर. ते सोपे असेल. इट विल बी इझी किंवा इट विल बी सिम्पल. तर अशी जवळजवळ आपण एकूण 20 ते 25 वाक्य अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्या पॅटर्नमध्ये आपण पाहिलेलं आहे की फक्त हाऊ टू यूज विलचा वापर कसा होतो. दुसऱ्या वर्कशीटमध्ये आपण पाहिलेलं आहे हाऊ टू यूज विल नॉटचा उपयोग कसा करायचा. आणि त्याच्यानंतर विल बी म्हणजे काय, होणार, जाणार, त्याचा उपयोग कसा करायचा आहे आपण पाहिलेला आहे. जवळजवळ या तिघही वर्कशीट आपल्याला जर अतिशय सहज, सोप्या, सुंदर, आकर्षक पद्धतीने समजल्या असतील तर यू कॅन यूज सच अ सेंटेन्सेस इन युअर डे टू डे स्पोकन ऑर कम्युनिकेशन. आय कॅन से तुमचं दररोजचं जे काही बोलणं असतं का, संभाषण असतं का, डायलॉग असतील, ट्रान्सलेशन असेल, छोटी मोठी वाक्य असतील, तर अशा प्रकारे तुम्ही त्यांचा उपयोग करू शकतात. आता वर्कशीट, आता तुम्ही म्हणणार की इथं मराठी वाक्य दिलेली आहेत, खाली जागा सोडलेली आहे. ही वर्कशीट म्हणजे काय, मी एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला सहज अशी वाक्य बनवता यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. दुसरी एक गोष्ट, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातून जे कोणी मला बघत असतील, लक्षात घ्या बरं का, महाराष्ट्रातील जे मला कोणी बघत असतील त्यांना जर तुमच्या व्हॉट्सअपवर तुमच्या मुलामुलींसाठी, लक्षात घ्या बरं का, तुमच्या व्हॉट्सअपवर तुमच्या मुलामुलींसाठी स्वतःसाठी, राईट, तुमच्या मुलामुलींसाठी स्वतःसाठी आणि इतर कुणालाही जर PDF पाहिजे असेल तर 9325676747 हा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. या नंबरवर मला हाय करा आणि आपण कुठून बोलत आहात ते सांगा. तुम्ही जर मला या 9325676747 या नंबरवर 100 रुपये पाठवले, किती, 100 रुपीज, तर तुम्हाला 200+ जास्त म्हणजे 200च्या वर मी तुम्हाला फोनिक्स प्लस इंग्लिश स्पोकनच्या वर्कशीट देणार आहे. तुम्हाला कोणताही महागडा क्लास लावण्याची गरज नाही. तुम्हाला कुठंही 10-20 हजार रुपये खर्च करण्याची गरज नाही. आणि वेळोवेळी यू कॅन टेक माय गायडन्स, नो प्रॉब्लेम, ऑलवेज आय एम विथ यू. मी तुमच्या सोबत आहे. तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देणार आहे. त्या नंबरवरती मला हाय करा आणि त्या नंबरवरती मला तुम्ही 100 रुपये पाठवू शकतात किंवा मी तुम्हाला स्कॅनर देखील सेंड करू शकतो, काही अडचण नाही. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.